उत्तम कथा, दमदार अभिनय आणि समीक्षकांची वाहवा ही आहे आपल्या मराठी सिनेसृष्टीची ओळख। आपण असे चित्रपट बनवतो जे देशात आणि जगात नाव कमावतात। पण एक प्रश्न नेहमीच विचारला जातो, आपले चित्रपट 300 ते 400 कोटी का नाही कमावत? आपली इंडस्ट्री पॅन इंडिया का नाही? काही वर्षांपूर्वी कन्नड सिनेसृष्टीचीही हीच अवस्था होती। त्यांचेही चित्रपट 4 ते 5 कोटी कमावत होते। त्यांनाही कोणी प्रादेशिक म्हणून ओळखत होतं। आणि मग केजीएफ आला। एका चित्रपटाने संपूर्ण इंडस्ट्रीचं नशीब बदलून टाकलं। आता मराठी सिनेसृष्टी त्याच इतिहासाला पुन्हा घडवण्यासाठी सज्ज आहे। तोच आत्मविश्वास, तीच भव्यता आणि तीच आग घेऊन मराठी सिनेमाचा तो गेम चेंजर येतोय, ज्याचं नाव आहे दशावतार। दशावतार काय करणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी केजीएफने काय केलं हे समजून घ्यावं लागेल। केजीएफ हा फक्त एक चित्रपट नव्हता, तो एक ब्लूप्रिंट होता। त्यानंतर त्यांनी स्वतःला कन्नड चित्रपट म्हणून मर्यादित ठेवलं नाही। त्यांनी पहिल्या दिवसापासून एक भारतीय चित्रपट बनवला। त्यानंतर त्यांनी बजेटमध्ये कोणतीही तडजोड केली नाही। ॲक्शन, संगीत आणि व्हिज्युअल्स जागतिक दर्जाचे होते। त्यानंतर त्यांनी आपला चित्रपट त्याच दिवशी त्याच आत्मविश्वासाने प्रदर्शित केला, ज्या दिवशी शाहरुख खानचा 0 प्रदर्शित झाला होता। हा आत्मविश्वासच जिंकला। त्यानंतर केजीएफने कन्नड इंडस्ट्रीसाठी राष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे उघडले आणि आज ती इंडस्ट्री कुठे आहे हे आपण सगळेच पाहतोय। आणि आता मराठी सिनेसृष्टी त्याच ब्लूप्रिंटवर आपला सर्वात मोठा डाव खेळत आहे। दशावतार हा मराठी सिनेमाचा गेम चेंजर का ठरणार आहे? याची 4 मोठी कारणं आहेत। भगवान विष्णूचे 10 अवतार। ही कथा महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, ही संपूर्ण भारताची कथा आहे। मत्स्य, कूर्म, वराह या कथांमध्ये ड्रामा आहे, ॲक्शन आहे आणि भावना आहे। हा विषयच पॅन इंडिया आहे। मिळालेल्या माहितीनुसार दशावतार हा मराठी इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट आहे। याचे व्हीएफएक्स आणि ॲक्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांची मदत घेतली जात आहे। ही आहे तीच केजीएफ वाली विचारसरणी, कोणतीही तडजोड नाही। इथे तुम्ही काही लोकप्रिय नावं घेऊ शकता। या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि सुपरस्टार एकत्र आले आहेत, जे त्यांच्या भव्य दृष्टिकोनासाठी ओळखले जातात। हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त पैसा नाही, तर वेळ आणि जिद्द आहे। दशावतार यशस्वी झाल्यावर काय होईल? फक्त बॉक्स ऑफिसवर कमाई होणार नाही, तर संपूर्ण इंडस्ट्री बदलेल। मोठे गुंतवणूकदार मराठी सिनेमात पैसे लावायला तयार होतील। चित्रपटाची तांत्रिक गुणवत्ता सुधारेल। मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीतही 200 ते 300 कोटींचे भव्य चित्रपट बनू शकतात, हा आत्मविश्वास तरुण दिग्दर्शकांना मिळेल। एक मानसिक अडथळा दूर होईल।